सुप्रभात रसिक हो 27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आयुष्यात अनुभवलेल्या पहिल्या वहिल्या परदेशवारीचे स्वतः अनुभवलेले ताजे ताजे क्षण आपल्या सर्वांसमोर मोकळेपणाने मांडणारा आणि आयर्लंडची सामाजिक, भौगोलिक, राजकीय आणि आर्थिक माहिती देणारा हेमंत बर्वे लिखित 10 दिशांमधला आजचा हा खास लेख. चला तर मग ऐकूयात. आयर्लंड, इस्त्री केलेला देश. आज पाचगाव, नेणावे बुद्रुक इथल्या ढोले पाटील प्राथमिक विद्यालयाची उन्हाळी सुट्टी संपून शाळेत रुजू व्हायचा पहिला दिवस होता. नेहमीप्रमाणे पटसंख्येअभावी इयत्ता पहिली, दुसरी आणि तिसरी हे सर्व वर्ग एकाच 20x15च्या खोलीत भरवलेले होते. निळूवाण्याकडनं आणलेली बारदानं एकमेकांना दाभडांनी शिवून बसायची व्यवस्था केलेली होती. नेहमीप्रमाणेच गलका चालू होता. झमणे गुरुजी मोडक्या खुर्चीवर एक पाय वर करून कान कोरत बसलेले होते. गण्या, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही वाक्य जमेल तेवढ्या जोरजोराने ओरडून वाचत होता. तुक्या आईनं दिलेला भाकरीचा तुकडा चघळत बसला होता. शामी आणि सुली आपल्या तेलकट वेण्या करकचून बांधण्यात गर्क होत्या. आणि तेवढ्यात एक आकरीत घडलं. सामायिक वर्गाच्या बाहेर एक संपूर्ण पांढरा शुभ्र पोशाख केलेला, डोक्यावर टोपी घातलेला माणूस, हातात पुण्या मुंबईला ऑफिसात घेऊन जातात ना तसा डबा घेऊन उभा राहिला. पाठोपाठ एक सुटाबुटातील व्यक्ती मुख्य गुरुजींबरोबर आत आली. झमणे गुरुजी धडपडत उभे राहिले. त्या सर्वांसमोर एक तिसरीत दाखल होण्यासाठी परीसारखी दिसणारी, निळ्या निळ्या डोळ्यांची, पांढरा शुभ्र फ्रॉक घातलेली, केस कानापर्यंत कापलेली, डोक्यावर रंगीत हेअरबँड घातलेली, लाल लाल बूट आणि पांढरे शुभ्र मोजे घातलेली एकदम गोरी गोरी सुंदर मुलगी आत आली. तिचं नाव डोना. हे सर्व मुले आणि गुरुजी एकजात ते बालसौंदर्य, तो रुबाब डोळ्यात साठवून घेऊ लागले. पहिल्या रांगेत बसलेल्या कमू, माली, सुमी या पटापट मागे सरकल्या. त्यांच्या नकळतच आपल्या चिमुकल्या हातांनी बारदान साफ करून त्यांनी तिला बसायला जागा करून दिली. आणि आपल्या नीटनेटकेपणाचं, सौंदर्याचं गारूड सर्व मुलांवर आणि झमणे गुरुजींवर टाकून डोना सामायिक वर्गात स्थानापन्न झाली. तर मित्रमैत्रिणींनो, जेव्हा मी पहिल्यांदा डब्लिन एअरपोर्टवरून बाहेर पडून आयर्लंड या देशात प्रवेश केला, तेव्हा वर वर्णन केलेल्या डोनाप्रमाणेच अतिशय नीटनेटका, सुंदर आणि जणू काही इस्त्री केलेला हा देशच माझ्या समोर उभा ठाकला. आमची टॅक्सी पुढे पुढे जात होती आणि जरा दूर मला आपला तिरंगा दिसला. मनात आलं, अरे आपला तिरंगा इथं कसा काय? मग टॅक्सी जरा जवळ गेल्यावर लक्षात आलं की तो आपल्या भारताचा झेंडा नसून आयर्लंड या देशाचाच झेंडा आहे. त्या झेंड्यावर पण हिरवा, पांढरा आणि भगवा असे 3 पट्टे आहेत. पण ते पट्टे उभे आहेत. पुढच्या 3 महिन्यांच्या वास्तव्यात सुद्धा आयर्लंडबद्दलची माझी मनातली पहिल्या दिवसाचीच प्रतिमा अधिक दृढ होत गेली. साधारण 2-3 दिवस विश्रांतीत गेले. मग हळूहळू मी माझ्या सर्वात आवडत्या गोष्टीकडे वळलो आणि ती म्हणजे भटकंती. ती करताना या देशाचे, तिथल्या लोकांचे, त्यांच्या राहणीमानाचे अनेक पैलू समोर आले. वेगवेगळ्या बाजूंनी या देशाची ओळख झाली. तसा आयर्लंड 1801 ते 1922 पर्यंत UK म्हणजे युनायटेड किंगडमचा हिस्सा होता. 1840मध्ये इथं प्रचंड दुष्काळ पडला आणि त्यांची लोकसंख्या कमालीची घटली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला आयरिश होमरूलची चळवळ जोरात चालू झाली. 1919मध्ये आयरिश मुक्तिवादी आणि ब्रिटिश सैन्य यांच्यात युद्ध झालं. आयरिश सिनफेन पार्टी आणि UK सरकार यांच्यात करार झाला आणि या द्वीपाचा 5/6 भाग वेगळा झाला आणि आयर्लंड देशाची निर्मिती झाली. दुसऱ्या भागाला नॉर्दर्न आयर्लंड असं म्हणतात. तो आता
इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्सबरोबर UK म्हणून ओळखला जातो. तर असा हा मी प्रवेश केलेला स्वाभिमानी आयर्लंड देश. अतिशय जाज्वल्य देशप्रेम, काही प्रमाणात ब्रिटिश लोकांबद्दल चीड आणि एकमेकांना मदत करणं ह्या गोष्टी त्यांच्या DNA ठासून भरलेल्या दिसतात. माझ्या या वास्तव्यात 4-5 अनोळखी लोकांनी तरी माझ्याजवळ येऊन मी कोणत्या देशातून आलोय याबद्दल चौकशी केली. मी भारतातून आलोय असं सांगितलं तर त्यांच्या डोळ्यात मला एक वेगळीच आत्मीयता जाणवली. मग ते भारताप्रमाणेच ब्रिटिशांशी आपणही कसे लढलो याचं वर्णन करून मला सांगायचे. हे लोक मुळातच गप्पिष्ट आणि आनंदी आहेत. दे कुड टॉक टू अ ब्रिक वॉल असं यांच्या बाबतीत गमतीत नेहमीच बोललं जातं. हे लोक नेहमीच एकमेकांना आणि आजूबाजूच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग, हॅलो असं म्हणतात. हळूहळू मलासुद्धा याची सवय झाली. अगदी बस ड्रायव्हरला पण ते हॅलो म्हणतात. पूर्णपणे अनोळखी लोकांचं स्वागत करायची ही पद्धत मनाला नक्कीच भावली माझ्या. काही वेळा आपण त्यांना हॅलो किंवा गुड मॉर्निंग म्हटलं की ते लगेच जिया जिया रिच असं गॅलिक भाषेत म्हणतात. त्याचा अर्थ गॉड बी विथ यू असा आहे, हे नंतर कळलं. गॅलिक ही त्यांची पुरातन मूळ बोलीभाषा आहे, पण आता ती भाषा खूपच कमी लोक बोलतात. त्या गोष्टीचंच त्यांना अतिशय दुःख आहे. आता बहुतेक लोक इंग्लिशच बोलतात, तरीसुद्धा लहान मुलांना शाळेमध्ये गॅलिक ही भाषा पण शिकवली जाते. शिवाय त्यांचं इंग्लिश बोलणंसुद्धा बऱ्याच इंग्लिश स्पीकिंग देशाच्या लोकांनाही गोंधळात टाकतं आणि समजून घेण्यास काही काळ लागतो. त्यामुळे माझ्यासारख्या नव्या कोऱ्या माणसाला तर ते कळणं अशक्यच होतं. पण ही समस्या माझ्या 7 वर्षाच्या नातवानं सोडवली, कारण तो या दोन्ही भाषा सहज समजू आणि बोलू शकतो. या छोट्याशा देशाची लांबी 486 किलोमीटर आणि रुंदी 275 किलोमीटर आहे. आकारमानात हा फक्त 84,421 स्क्वेअर मीटर भरतो. लोकसंख्येच्या मानदंडात पण भारताच्या समोर हा अतिशय चिमुकला देश आहे. लोकसंख्या फक्त 52 लाख आहे. जवळजवळ 82% लोक हे आयरिश आहेत आणि भारतीय वंशाचे लोक फक्त 91,000 आहेत. इथं स्त्रियांसाठी कॅलिन हा शब्द वापरला जातो. इथल्या सर्व घरांची रचना जवळजवळ किंवा बहुतांशी एकसारखीच आहे. काही प्रमाणात डब्लिन सिटीमध्ये अपार्टमेंट आढळतात, पण बाकी बहुतेक घरं ही बंगल्यांसारखी आहेत. ग्राउंड फ्लोअर आणि पहिला मजला आणि त्यावर उतरते छप्पर असा थाट असतो या घरांचा. पुढे मागे मोठी मोठी बाग असते. त्यात ते आपण आत्तापर्यंत कधीही न पाहिलेली आणि अतिशय रंगीत सुंदर फुलं लावतात. सर्व बंगल्यांचा रंग पण साधारणपणे पांढरा, फिक्कट निळा किंवा फिक्कट पिवळा यापैकीच असतो. सर्वात सुंदर जर काही असेल तर त्या बंगल्यांची प्रवेशद्वारं. प्रत्येक बंगल्याच्या समोर मोठ्याल्या पिंपळाएवढे चौकोनी आकाराचे झाकण वरून उघडणारे वेगवेगळ्या रंगाचे 4 डबे ठेवलेले असतात. त्यात सुका कचरा, ओला कचरा, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, कॉन्क्रीट वेस्ट टाकण्याची सोय असते. प्रत्येक प्रकारचा कचरा उचलण्यासाठी वार ठरलेले असतात. याप्रमाणे त्या रंगाचा डबा लोक बंगल्याबाहेर ठेवून देतात. मग गव्हर्नमेंटची कचरा गाडी येते आणि मशीनच्या साहाय्याने डबा गाडीत रिकामा करतात आणि परत रिकामा डबा बंगल्याबाहेर ठेवून दिला जातो. जवळजवळ प्रत्येकाकडे कार आहे. आपल्यासारखेच राईट हँड ड्राईव्ह असलेली सर्व वाहने आहेत. रस्त्याला समांतर सायकल ट्रॅक्स आहेत. इथल्या लोकांना सायकल चालवायला प्रचंड आवडतं. अगदी 75-80 वर्षांचे आजी आजोबा पण सायकल चालवतात. मोटार व्हेकल लायसन्स मिळवण्यासाठी इथे फार मोठ्या दिव्यातून जावं लागतं. न्यू ड्रायव्हरला एन म्हणजे न्यू असा स्टिकर आणि शिकाऊ ड्रायव्हरला L म्हणजे लर्निंगचा स्टिकर लावावा लागतो. मेन रोड सोडले तर आतले रस्ते फक्त 2 लेनचे असतात. त्यावर हे लोक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्स आणि बसेस चालवतात. सगळीकडे डबल डेकर बसनेच लोक प्रवास करतात. तसं असलं तरी बसमध्ये गर्दी अजिबात नसते. ड्रायव्हरने एखाद्या पायलटसारखा युनिफॉर्म घातलेला असतो. सर्वजण बसमध्ये शिरतानाच तिकीट काढतात. बसमध्ये कंडक्टर नसतो.
प्रत्येक स्टॉपवर बस किती मिनिटात येईल ते इलेक्ट्रॉनिक बोर्डवर दाखवलं जातं. मोठमोठ्या कार्स आणि छोट्या छोट्या उंचीच्या कुत्र्यांचे हे लोक भयंकर शौकीन आहेत. प्रत्येकजण आपल्या घरी 1 किंवा 2 कुत्रे नक्कीच पाळतो. बहुतेक ते पुढल्या जातींचे असतात. पमेरियन, माल्टेसे, चिवावा, बिचॉन फ्रिसे, पग आणि शेल्टी. अर्थात या सर्वांसाठी ते प्रचंड पैसा खर्च करतात. आयरिश गव्हर्नमेंट प्रत्येक कुत्र्यासाठी दरवर्षी €825 एवढा डॉग अलाउन्स देतं. मात्र 4 महिन्यांपेक्षा मोठ्या कुत्र्यांचं रजिस्ट्रेशन करणं जरुरी असतं. युरोपियन रॉबिन हा या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. आयरिश हेअर हा या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. या देशात घनदाट जंगलं असूनसुद्धा तुम्हाला एकही साप आढळत नाही. जो देश आपल्या देशातील कुत्र्यांची एवढी काळजी घेतो तो आपल्या देशातील मुलांना वाऱ्यावर सोडेल का हो? हे निव्वळ अशक्य आहे. आयर्लंडमध्ये प्रत्येक 16 वर्षाच्या आतील बालकाला €140 प्रत्येक महिन्याला दिले जातात. 66 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना स्टेट पेन्शन, फ्री बस पास, फ्री रेल्वे पास आणि इतर अनेक सुविधा दिल्या जातात. पुरुष आणि स्त्री असा भेदभाव इथं अजिबात दिसत नाही. पुरुष स्त्रियांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. इथं नोकर अजिबात मिळत नाहीत आणि ठेवले तर त्यांना प्रचंड पैसे द्यावे लागतात. अगदी तुम्ही घराची साफसफाईसाठी कामगार बोलवला तरी त्याला साधारणपणे €10 ते €11 प्रत्येक तासाला, म्हणजेच आपल्याकडचे ताशी ₹900 ते ₹1000 द्यावे लागतात. इथे लहान बालकांना अतिशय सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते. एखाद्या बाळाला प्रॅममध्ये, म्हणजेच बाळाची ढकलगाडी, त्याला प्रॅम म्हणतात, त्याच्यामध्ये जर ठेवून कुणी रस्ता क्रॉस करत असेल तर सुमारे 20 मीटर अंतरावर सर्व गाड्या एका मागोमाग एक थांबतात. शिवाय रस्ता क्रॉस करण्यासाठी सिग्नल पोल जवळ एक बटण असतं. ते दाबलं की तात्पुरता रेड सिग्नल चालू होतो आणि वृद्ध लोक आरामात रस्ता क्रॉस करू शकतात. पूर्वीच्या घरांना थंडीपासून बचावासाठी घरात लाकडं जाळण्यासाठी एक विशिष्ट जागा असायची बघा. आपल्या हिंदी पिक्चरमध्ये खूप दाखवायचे ते. आणि वरती छतावर धूर बाहेर जाण्यासाठी धुरांडी असत. आता सर्व नवीन घरांना अंडरग्राऊंड हीटर्स म्हणजे जमिनीखालचे हीटर्स आणि वॉल हीटर्स म्हणजे भिंतीच्या आतमध्ये असेही हीटर्स बसवलेले असतात. सध्या हा देश पॅसिव्ह एनर्जी डेव्हलपमेंटसाठी प्रचंड प्रयत्न करताना दिसतोय. साधारण मे, जून, जुलै हे 3 महिने उबदार असतात. या 3 महिन्यात सूर्यास्त सुमारे रात्री 10 वाजता होतो. बाकी महिन्यात थंडी जास्त असते. कधीकधी टेम्परेचर 2 डिग्रीपर्यंतसुद्धा उतरू शकतं. घरात असलेल्या हीटरमुळे ते सुसह्य होतं. इथं घराचं रेटिंग तुम्ही किती एनर्जी वाचवता यावर ठरतं. सध्या भारतीय मूळ असलेले लिओ वराडकर हे आयर्लंडचे पंतप्रधान आहेत. मायकेल डी हिगिन्स हे आत्ताचे अध्यक्ष आहेत. आता थोडं आयर्लंडच्या इकॉनॉमिक वाटचालीबद्दल. GDP पर कॅपिटा टेबलमध्ये 192 देशांच्या सूचीमध्ये आयर्लंडचा 2ऱ्या क्रमांकावर तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच FDIमध्ये 1ल्या क्रमांकावर आयर्लंडचा नंबर आहे. इथं साधारण प्रत्येक गोष्टीवर 36% ते 40% टॅक्स द्यावा लागतो. इथली सर्व दुकानं संध्याकाळी 6 वाजता बंद होतात. सेकंड लेवल, थर्ड लेवल मार्केट अस्तित्वातच नाही आहे अजिबात. सर्व गोष्टी मॉलमधूनच घ्याव्या लागतात आणि प्रत्येक खरेदीचं बिल मिळतं. सर्वात शेवटी थोडंसं महागाईबद्दल. मित्रमैत्रिणींनो, आयर्लंड हा अतिशय महाग देश आहे. इथं अनेक गोष्टी आपण विचार करू शकणार नाही इतक्या महाग आहेत. कोथिंबीर, पालक, एक जुडी €1 मोजावे लागतात, म्हणजेच ₹90-92 पडते. केस कापण्यासाठी €10 म्हणजेच €900 द्यावे लागतात. साधारण भाज्या €3 पर kg म्हणजे प्रत्येक किलोला €3 द्यायला लागतात. जवळच्या जवळ जरी तुम्ही बसनं जायचं तरी त्यांना €1.5 द्यावे लागतात. तिथली लोकं आपल्याला असं सांगतात की तुम्ही हे चार्जेस रुपीजमध्ये कन्व्हर्ट करू नका.
अर्थात तिथं त्यांचं मासिक उत्पन्नही आपल्यापेक्षा कितीतरी पट जास्त असतं. जी गोष्ट खाण्याच्या पदार्थांची तीच गोष्ट मेडिकल सर्व्हिसेसबद्दल. 3-4 दिवसांचा हॉस्पिटलमध्ये राहण्याचा आणि सर्व मेडिकल टेस्ट करून घ्यायचा खर्च सहजपणे 10,000 युरो म्हणजेच आपल्याकडचा 9 लाखांपर्यंत असा खर्च तो येऊ शकतो. इलेक्ट्रिसिटी चार्जेस खूप जास्त आहेत. दिवसा आणि रात्रीचे चार्जेस पण वेगवेगळे आहेत. म्हणजे दिवसा चार्जेस जास्त असतात आणि रात्री कमी असतात. इलेक्ट्रिसिटी चार्जेसमध्ये संपूर्ण युरोपियन देशात महागाई इंडेक्समध्ये आयर्लंड 3ऱ्या क्रमांकावर आहे. जर इथलं महागाईचं गणित तुम्ही जमवू शकलात तरच आयर्लंड हा देश तुमच्यासाठी स्वर्ग आहे. पण जर तुम्ही खिशात कमी पैसे ठेवून या देशात वास्तव्य करणार असाल तर तुमची अवस्था त्या पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे होईल. बघा या गोष्टीत काय सांगितले ते. देवेंद्रचा दरबार भरलेला असतो. त्याच्यासमोर नव्याने स्वर्ग प्राप्त झालेले काही लोक बसलेले असतात. रंभा, उर्वशी असे नाचत असतात. अत्तराचे फवारे उडत असतात. देवेंद्र त्यांना म्हणतात की तुम्ही हवं तेवढं दिवस स्वर्गात राहू शकता. रंभा, उर्वशीचा नाचही बघू शकता. इथल्या वातावरणात मौज मजा करू शकता. पण पृथ्वीवर असताना तुम्ही काही दानधर्म केलेला नाही आहे, अन्नदान केलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मी काहीही खाण्यास देऊ शकत नाही. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आयर्लंडमध्ये पैशाचा स्ट्रॉंग सपोर्ट नसेल तर म्हणजे अगदी तशीच अवस्था तुमची होईल जशी देवेंद्रच्या दरबारात या लोकांची झाली. म्हणजेच काय तर आपल्याला सगळ्या सुविधा मिळतील पण खाण्यासाठी पैसा शिल्लक राहणार नाही. सस्टेनेबिलिटी हा खूप मोठा प्रश्न उभा राहतो. अजून एक मनाला खटकणारी गोष्ट म्हणजे आपल्या देशाबद्दल इथल्या लोकांना फारच कमी माहिती आहे. अजूनही आपल्याकडे रस्त्यावर बैलगाड्या चालतात, हत्ती साप फिरतात आणि आपला देश अप्रगत आहे अशी त्यांची समजूत आहे. मी जेव्हा आपल्याकडचे फ्लायओव्हर, ब्रिजेस, उंच उंच बिल्डिंग्स यांचे व्हिडिओ त्यांना दाखवले तेव्हा त्यांना खूपच नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. पण मला वाटतं की कोणीतरी सरकारी स्तरावर त्यांना हे सांगण्याची गरज आहे. असो, तर अशा या अलोट सृष्टी सौंदर्याने नटलेल्या श्रीमंत, देखण्या, शिस्तबद्ध देशाचा आणि माझी लाडकी लेक, लाडका जावई, खोडकर नातू आणि इटुकली पिटुकली बाहुली या सगळ्यांचा तात्पुरता निरोप घेऊन मी आणि सौ मायदेशी परतलो. रसिको, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही तुमचे नातेवाईक, आप्तस्वकीय आणि मित्रमैत्रिणी यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे. आणि हेमंत बर्वे या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओविषयी तुम्हाला हेमंत बर्वे सरांना काही सांगायचं असेल, फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही त्यांना त्यांच्या संपर्क क्रमांकावर बोलू शकता. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 9892360847. पुन्हा भेटूयात पुढच्या सोमवारी 10 दिशातील एका खजिन्यासह. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, शांती, आनंदी, तृप्ती सगळ्या येतीलच आपल्या दारी. धन्यवाद.